गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण आलोय म्हणजे आपण आता बर्लिनमध्ये आहे आणि आपण चाललोय एका ठिकाणी. तो ठिकाण तुम्हाला मी नंतर सांगेन, पण आता आपल्याला एक गोष्ट कलेक्ट करायची आहे एका ठिकाणावरून. मग त्या ठिकाणावरून मग दुसरीकडे जायचं ज्या ठिकाणाला आपण चाललोय. तर जसं जसं जात राहू ना तसं तुम्हाला सांगतो की कसं जातोय मी. ठीक आहे, आता मी आहे शोनबर्ग बर्लिनमध्ये, सोडक्राईजमध्ये आहे मी. ठीक आहे, इकडून मी ट्रेनचा प्रवास आहे 3-4 तासाचा. मग तेव्हा तुम्हाला त्याचे इन्साइट्स देत राहीन, सो डोंट वरी. आणि आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आज तारीख काय आहे विसरलो मी. लेट मी थिंक. आय गेस 19 जुलै असेल. आता ते इकडे आलो सोडक्राईज स्टेशनला S41 आणि बघितलं तर ट्रेन्स पण डिलेट झाल्यात, कारण इकडे मेंटेनन्स चालू आहे ट्रॅकचं. थोडा लेट, आपल्याला कुठली तरी दुसरी ट्रेन पकडायला लागेल. फक्त तर कुठली पकडू, घेसून पूर्णला जायचं आधी, मग तिकडून जवळ आहे. चालू झालं. मी ते उघडायचा प्रयत्न करतो, ते उघडतच नव्हतं. मी चाललोय हॅनोवरला. कशासाठी चाललोय? मी आता जर्मनीमध्ये येऊन एका पथकाला जॉईन झालो. रमणबाग पथक आहे त्या नाव. त्या पथकाचं नाव आहे रमणबाग पथक. आणि मी त्याचं एक सामान आहे काय, ते जे ढोलला गोंड लावतात ना, ते ब्लॅक कलरचं असतं, ते हॅनोवरमध्ये घेऊन जायचं आहे बर्लिनमध्ये. सो तेच मी कलेक्ट करून एका मित्राकडून कलेक्ट करणार आहे आणि ते घेऊन जाणार आहे हॅनोवरला. त्यासाठी मी हॅनोवरला चालू. मला फिरायचं पण आहे हॅनोवर, तर बघू फिरायला मिळतं की नाही. लेट्स सी. मी संध्याकाळपर्यंत पोचणार आहे हॅनोवरला. संध्याकाळी बघूया कसं मिळतं आहे टाईम तसं. लेट्स सी. आणि चांगली जर्नी आहे. 2-3 ट्रेन बदलून जाणार आहे. बघू, मित्राकडे भेटू. हा येऊ शकतो. उतरलो तर आपण वेडिंगला. आता मित्राची वेडिंग नाही, आम्ही स्टेशनचं नाव आहे वेडिंग, ते उतरलो आहे. इथून आपल्याला बस पकडायची आहे M27 आणि मग जायचं आहे मित्राच्या घरी. मग तिकडून ते कलेक्ट करून मग तिकडून तसं आरी पकडायची आणि जायचं. ठीक आहे, सो बसमध्ये भेटूया. आय मीन हरी. सी यू. असं वाटतं की हा त्या कोपऱ्यात राहतोय आणि मी त्या कोपऱ्यात राहतोय. तर मी खूप वेळा म्हणजे आधी रिंगबाण पकडली S41, नंतर तिथून बस पकडली. लाईक हा खूप लांब राहतो, माझ्यापेक्षा तरी खूप लांब. म्हणजे इकडे आल्यावर कल्चरल इव्हेंट्समध्ये भाग घ्यायला हवा, कारण त्याच्याने आपला एकटेपणा पण राहत नाही. म्हणजे असं एकटे पण वाटत नाही. नवीन लोक मिळतात, लोक भेटतात आणि
मजा पण वाटते. मी तुम्हाला सांगतो, मी रमणबागेत जातो ना, तिथे म्हणजे इकडे रमणबाग जे पथक आहे इकडे पण त्यांनी सुरू केले आणि तिकडे सगळे भेटतात प्रॅक्टिसला. सो नवीन आता कुठले माझ्या युनिव्हर्सिटीमधले आहेत, कुठले दुसरीकडचे आहेत, दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जे नवीन लोक भेटतात आणि ओळखी वाढतात. असे ट्रिप्स पण प्लॅन करतात ते लोक की एकत्र जाऊया असं, तर गेट टुगेदर टाईप. आणि सगळे मराठीच आहेत मोस्टली, बाकी पण आहेत गुजराती वगैरे, पण मोस्टली मराठी. मुंबई पुण्याचं जास्त क्राऊड आहे. सो दॅट्स अ ग्रेट थिंग अबाउट दिस. आणि मजा येते करायला, असं प्रेशर विचार हॉबी म्हणून करतात सगळे, तर मजा वाटते. ओके, मला बघू दे मॅप, नाही तर मी कुठेतरी भल तिकडेच जाईन. जो होना था वही हुआ. मला पहिला राईड घ्यायचा होता, मी दुसरा राईडला आलो, आता मी परत फिरून चाललो. ठीक आहे. रास्ता भूलने की आदत नहीं, रास्ता घूम जाने की आदत मेरी जाएगी नहीं. बट हे चांगलं वाटतं कधी, एवढं नाही म्हणजे थोडंफार. आहे तर बाई नुसतं फिरतं इकडे तिकडे. आणि हे जे ह्याच्यामध्ये मी भाग घेतलाय त्याच्यामुळे असं आता गणपतीत मिरवणूक होणार आहे, ते आम्ही त्याच्यात मी आहे एका प्रकारे. मग वेगळे आपले मराठी फेस्टिवल असतात, होळी असो दिवाळी असो, त्याच्यात सगळे एकत्र येणार, तर खूप चांगलं वाटतं. म्हणजे आपण आपल्या घरापासून लांब आहे आणि त्याच्यामुळे हे जर तुम्ही याच्यात भाग घेतला तर तुम्ही तुमच्या कल्चरशी खूप कनेक्टेड राहतात, एकदम लांब पण जात नाही. तर दॅट्स अ बेस्ट थिंग अबाउट दिस. आणि मी तुम्हाला हे पण करतो, एनकरेज करतो की तुम्ही असे भाग घ्या, म्हणजे कल्चरल इव्हेंट्समध्ये किंवा काय. तर सीन झालं आहे आता, त्याच्याच घरी जाऊन आलो मी. तर सीन असं झाला आहे की जो गोण आहे ना, त्याच्याकडे जो होता तो नॉर्वेला गेला, नॉर्वेच्या पथकाला दिला आणि त्याच्या घरी गोण नाही आहे. सो आता मला मंदिरात जायचं, मंदिरात गोण आहे, तो मंदिरातून कलेक्ट करायचं आहे. बोलला तिकडे असेल मंदिरात ठेवलेलं आहे, तिकडून मग जायचं कलेक्ट करून. पण डायरेक्ट आधीच सांगितलं, आधीच माहिती असलं असतं तर लगेच गेलो असतं तिकडूनच मंदिरात. कारण म्हणजे माझ्या इकडून मंदिर काहीतरी 45 मिनिट्स आहे, आता इकडून पण अर्धा तास आहे, अर्धा पाऊण तास. सो इथून डायरेक्ट आहे, U8ने जायचं आहे, U-Bahnने. बघूया, चालेल. होतं आता संध्याकाळी हॅनोवरला पोचायचं, लवकर चला. मस्तपैकी भेटूया U-Bahnमध्ये. ओके, आज सनी डे आहे म्हणून जरा ऊन पडलं आहे म्हणून बरं वाटते. नाहीतर काल परवापर्यंत ना, म्हणजे काल मी फिरत होतो तर खूप पाऊस पडत होता. काल मी एका कार म्युझियममध्ये गेलेलो. कार म्युझियम नाही बोलू शकत, कार कलेक्शन होतं का माणसं, तिथे बघायला गेलेलो. मस्त गाड्या होत्या, सगळ्या गाड्या होत्या. ॲस्टन मार्टिन होती, जॅगवार होती, जुन्या जॅगवार होत्या, रोल्स रॉयस होती जुनीवाली, मस्टँग होती, फोर्ड GT, मग ती मर्सिडीज आणि मॅक्लॅरेनची एक कोलॅब झालेला ना एका डिझाईनसाठी, ती होती. SLS का SLR. मग डिफरंट टाईप्स ऑफ BMW, खूप गाड्या होत्या. आणि मी एक गाडी बघून खूप फॅसिनेट झालो की ब्लॅक कलरची एक फरारी होती इलेक्ट्रिक. बापरे, मी बोललो भाई इलेक्ट्रिक फरारी नेक्स्ट लेवल दिसत होती. नाशिक नेक्स्ट लेवल कलेक्शन होतं, ते मला खूप आवडलं. मी त्याचा व्हिडिओ नाही काढला, पण नेक्स्ट टाइम जाईन तेव्हा नक्की काढेन व्हिडिओ.
पोचलो स्टेशनला. 4 मिनटात येणार आहे उभान आपली. सो वी आर वेटिंग. आणि आज माझा फर्स्ट टाईम आहे म्हणजे हॅनोवरला जायचा, म्हणून मी हे काढतो आहे. खूप दिवस झाले मी व्हिडिओ नाही काढली ॲक्च्युअलमध्ये, कारण आता एक्झाम झाले मध्ये, त्यात मला एवढं मिळालं नाही, कारण मी फॅमिलियर नव्हतो इकडच्या एक्झाम्सबद्दल. सो मी बघत होतो की कसं आहे. आणि तेच आपण पोचलो ऑलमोस्ट ह्याला, कुठे मंदिरात. जस्ट 2 मिनटाचा वॉक आहे इकडं. हरमन प्लाझला आहे मंदिर, गणेशा मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे तिकडेच. आय गेस मूर्ती बसते चतुर्थीला. सो क्या. आणि हां, थोडंसं ते काम करून लगेच निघूया, काहीतरी घेऊया खायला आणि मग ते पार्सल घेऊन निघूया, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. सो मी ते काम करून मग भेटूया. सो झालेलं आहे आपलं काम. मंदिरातून घेतलेलं आहे आपण गोंड, आणि आता हॅनोवरला जायचं. सो घेतलं सामान, लेट्स गो टू हॅनोवर. सो मी ट्रेन पकडली ना हॅनोवरची आरी, मी तुम्हाला सांगतो कसं जाणार आहे. ठीक आहे, सो बाय. मी बसलो आता ट्रेनमध्ये. आता इकडून मग ब्राउन्सवेगला जायचं आहे. ब्राउन्सवेग हाऊबॉर्नहॉफला तिथे उतरायचं आहे, आणि मग तिथून अजून तिकडून एक चेंज करायचं ना, मग पुढे जाऊन एक चेंज करायची. तिकडे काहीतरी 3:45ला पोचणार ब्राउन्सवेग हाऊबॉर्नहॉफला, तिथून मग चेंज. तसं चाललं आहे प्रवास. मग अशी खूप गर्दी होती मी जेव्हा चढलो ना झूलॉजिकल गार्डनला, खूप गर्दी झालेली, पण आता जरा रिकामं झालं आहे. आणि चालला आहे प्रवास. जर थकल्यासारखं वाटलं मी दुपारी जरा आता उतरलो ना की थोडंसं खाऊन घेतो, म्हणजे भूक लागली आता मला. तसं खाईन आणि मग डेस्टिनेशनला तिकडे जाऊन तर मी दादाला कॉल करायचा त्या जिथे जातो तिथे. आता आपण मॅक्डोबुकला आलो हाऊबॉर्नहॉफला. इकडून आपल्याला एक ट्रेन चेंज करायची आहे RB4 म्हणून, आणि इथून ब्राउन्सवेगला जायचं, आणि ब्राउन्सवेगवरून अजून एक ट्रेन चेंज करतो, तसं जायचं. सो आता थोडंसं टाईम होतं तर आपण खायला घेतलं बरिटो घेतला चिकनचा. सो तेच बघू. ट्रेनमध्ये बसल्यावरती हे खाऊन घेऊया आधी, मला भूक लागलेली आहे. ट्रेनमध्ये बसल्यावरती हे करू. आपण ब्राउन्सवेग हाऊबॉर्नहॉफची ट्रेन पकडली 10-15 मिनटं झाली. जरा ते खात होतो, आणि तिकडून अजून एक पकडायची, पण ठीक आहे खाऊन झालेलं. आता एक बरिटो घेतलेला, आणि एक लाटे कॉफी घेतली आहे ही वाली, एस्प्रेसो आहे, एस्प्रेसो लाटे असं काय. पहिल्यांदाच ट्राय करतो, मला माहीत नाही एवढं मला एवढं कॉफीचं काही आयडिया नाही, पण ठीक. पण ही गाणी इयरफोन्स लावलेत, गाणी ऐकतो आणि बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करतो. खूप छान वाटतं. म्हणजे आपण कसं इंडियामध्ये असताना कोकणात किंवा गावी कोल्हापूरला सांगलीला जातो ट्रेनने, तेव्हा जो व्ह्यू येतो ना गावाचा, गाव दिसतात मस्त एकदम, तसं वाटतं. तुम्हाला थोड्या वेळानं व्ह्यू दाखवतो.
तर आपण आलेलो आहे ब्राउनश्वाईग हाऊपनॉफला. तुम्हाला दाखवतो इकडचा परिसर. आमचं हाऊपनॉफ जास्त मोठं नाही पण ठीक आहे. बर्लिनचं असं मोठं आहे सगळ्यांचे हाऊपनॉफ. सेंट्रल स्टेशन हे थोडं लहान पडतं. आता आपली ट्रेन येणार आहे थोड्या वेळाने. आय गेस 10 मिनिट्समध्ये ट्रेन येईल आपली. हॅनोवरला जाणारी RE70 पकडायची आणि हाऊपनॉफला उतरून मग तिकडे जायचं. म्हणजे मी स्टार्टिंगला आता जेव्हा स्टार्ट केलेली जर्नी झूलॉजिस्टवरून तिथे तर लय गर्दी होती. पहिली RE पकडली तेव्हा लय गर्दी होती स्टार्टिंगला. त्यानंतर रिकामा होत गेलो. 2-3 तास तरी लागले. 2-3 तास. मग तिकडून मॅगडेबुर्गला उतरून मग काहीतरी खाल्लं. मग तिकडून ती जी ब्राउनश्वाईगची आता जी तू पकडलेली ना ट्रेन हे RE त्याच्यात पण एवढी म्हणजे ती रिकामी आलेली म्हणून एवढी गर्दी वाटली नाही. पण आता बघूया या ट्रेनला किती गर्दी असेल. आवर जर्नी इज अबाउट टू एंड. वी आर रिचिंग अवर डेस्टिनेशन हॅनोवर. आणि झोप आली नाही, झोप नाही आली. नमस्कार करतो. कॉफी पिली, झोप कशी येणार. 2 मिनिटात पोचू आपण आणि जाऊ हॅनोवर हाऊपनॉफ. आय विल शो यू द स्टेशन की कसं आहे इकडचं स्टेशन. आणि तुम्ही बर्लिनचं पण आय थिंक बर्लिनचं पण मी तुम्हाला दाखवलं नाही व्हिडिओमध्ये, पण दाखवतो तुम्हाला आता. म्हणजे उद्या परवा उद्या गेलो ना तर मी तुम्हाला दाखवतो बर्लिन हाऊपनॉफ कसा दिसतो. ओके. आपण पोचलो स्टेशनला, म्हणजे स्टेशनला हॅनोवरच्या. आणि ठीक आहे. बर्लिनचं जास्तच मोठं वाटतं. त्याने एक्सपेक्टेशन्सच हे करून ठेवलं दुसऱ्याने. त्याने असं लेवल हाय करून ठेवलं ना बर्लिनच्या स्टेशनला, म्हणून तर बाकीचे स्टेशन छोटे वाटायला लागले. तरी बऱ्यापैकी असं लांब आहे. लांब म्हणजे लॉंग आहे. तुम्हाला दाखवतो कुठेपर्यंत झाला. मग तिकडून ते जो गेट आहे ना तिकडून त्या गेटपर्यंत आहे हॅनोवरचं सेंट्रल स्टेशन. ओके. सो आता आपल्याला उबान पकडायची, पण त्याच्या आधी मी टॉयलेट शोधतोय कारण मला जायचं आहे. वास मस्त आहे तिकडे स्टेशनला. वेगळे शॉप्स आहेत ना. चिकनचा वास होता हा भारी. म्हणजे बर्लिनला असं वास येत नाही, पण इकडे तर नाही असं वाटतंय. माझं पोट ॲक्च्युली भरलेलं आहे. मग अशी मी बरेट काढलं म्हणून, नाहीतर मी इथेच काहीतरी घेतलं असतं. मस्त वाटत असं मॉल टाईप. ते सीवूड्स सीवूडचा कसं मॉल आहे तसंच असं वाटतंय मला. सीवूडला आलं असं वाटतंय. शॉक झालो मी. शॉक कशामुळे शॉक झालं असेल विचार करा. इकडे इथे पब्लिक टॉयलेट आहे पण ते फ्री नाही आहे. किती युरो घेतले असेल तुम्ही गेस करा. सोडा, मी गेस करू नका. तुम्हाला एवढी मेहनत मी तुम्हाला सांगतो. 1.5 युरो घेतले. 1.5 युरो 1 युरो 50 सेंट. आपल्याकडे 5 रुपये घेतात. 5 रुपये. महंगाई का जमाना आहे. जास्त 150 रुपये घेतले भाई फक्त टॉयलेटला जायचं. 10 सेंट घ्या रे. 1.5 युरो कोण घेतं. खर्चा हो गया भाई. ठीक आहे चल. चांगले होते टॉयलेट. स्वच्छ होते. तरी 1.5 युरो इज टू एक्सपेन्सिव्ह.
उबान स्टेशनला जायचं आपल्याला. उबान स्टेशन अजून खाली वाटतं. खालचा रस्ता बघायला लागेल आता मला. त्याच्या पण खालचा रस्ता नाही, इकडेच आहे. इकडे आहे समोरच आहे, समोरच दिसतंय मला समोर. मग वेगवेगळं खरंच वाटतंय सी रोडला आलं रे. एसिंग सिटी फूड कोर्ट बनवून ठेवले स्टेशनला. खूप लोक येत असतात. हां सेंट्रल स्टेशन आहे ना विषय. हो काय ते माझ्या बाजूला गांडूळ आहे. त्यांची उभान एकदम वेगळी दिसते बे. आमता आली दाखवतो तुम्हाला. असं वाटतं नवीन नवीन बनवलं ती उभान आली. नवीनच आहेत, नवीनच वाटतं. बर्लिनच्या जुन्या आहेत. बैठी मला वाटते. खतरनाक वाटते मला. ते उभान एक नंबर आहे. त्या दिवशी लास्ट टाइम मी हॅम्बरला गेलेलो, तिकडच्या पण उभान वारी होत्या एकदम. इकडच्या पण आहेत फुल कॅटरपिलर वाईब आहे. तरी मला नाही ते गर्दी नाही दिसत एवढी हॅनोवरला. त्यांच्या उभानमध्ये जास्त गर्दी नाही दिसत हॅनोवरच्या. कारण रिकमी वाटते एकदम. म्हणजे मे बी ही लाईन रिकमी असेल जास्त, पण सेंट्रल स्टेशनला खूप गर्दी होती. पण इकडे एवढी गर्दी नाही वाटत माझी. म्हणजे मी ज्या उभानमध्ये होती ती तर खूप रिकामी आहे. ती झोपायला जाणार आहे असं वाटतं. द स्ट्रेंज थिंग वॉज दॅट इकडची जी उभान आहे ना ती अंडरग्राऊंड पण होती आणि रस्त्यावरती पण चालते. मध्येच वरती आली आणि रोडच्या बाजूला रोड आहेत आणि ही मधून चालते ट्रॅक. असं वाटत होतं ट्रॅमच आहे, उभान बिबान नाही आहे. ट्रॅममध्ये बसलो असं वाटतं. हे दाखवतो. इकडे रोड आहे, ते इकडे रोड आहे आणि इकडे चाललं. पण इकडची उभान भारी आहे वाटली मला. म्हणजे नवीन वाटली, नवीन वाटली. आमची म्हणजे बर्लिनची कशी, मी जिथं राहतो बर्लिनमध्ये, तिकडे कसं जुनं वाटतंय त्यांच्या ट्रेन जुनं झाल्यात किंवा तिकडे गर्दी असेल म्हणून हे वाटत असेल जुनं झालं असेल लवकर असं. पण कम्पेअर्ड टू बर्लिन इकडच्या ज्या उभान वाटल्या ना ट्रेन्स, त्या नवीन वाटल्या मला. आणि कारण मी हॅम्बर्गला पण गेलेलो तेव्हा पण त्या अशा नवीन वाटत होत्या. बर्लिनच्या अजून नवीन ट्रेन त्यांनी केल्या नसतील, जुनाच वापरत असतील उभान. आणि एसबान पण छान आहेत हे हॅम्बर्गच्या. नेक्स्ट टाइम तुम्हाला हॅम्बर्गला घेऊन जातो. राईट नाव वी आर इन हॅनोवर. हॅनोवर इज आज सनी आहे, भारी वाटते. खरंच भारी वाटतं. मस्त करे. तर ऑलमोस्ट देर, म्हणजे त्या दादाच्या घरी तिथे आपल्याला ते सामान ते गोण पोचवायचे. ते ऑलमोस्ट पोचलो आहे आपण. 5 मिनिटात पोचू. असं सनी वाटते, भारी वाटते. आणि इकडे जरा 24-25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आज. म्हणजे सकाळी होता 17-18, आता 24-25. तर असे गरमी पण नाही, थंडी पण नाही. आणि इकडे जास्त हवा नाही फील होते, ते वेगळं आहे. पण चांगलं आहे, भारी आहे. म्हणजे इथे गर्दी पण नाही एवढी हॅनोवरला. आता तरी
स्टेशनला होती ते मेन सेंट्रल स्टेशन म्हणून, पण इकडे अशी गर्दी दिसत नाही. बर्लिनला जशी दिसतात लोक जास्त, इकडे असे दिसत नाही.